हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रोनो चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रोनोमध्ये आपण नेहमीचीच अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे बटाट्याचा पराठा। पण हा पराठा आपण आज अगदी सोप्या पद्धतीने आणि इन्स्टंट असा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे साधारणतः 2 ते 3 बटाटे मस्त असे उकडून ते नंतर किसून घेतलेले आहेत। बटाटे स्मॅश करून घेण्यापेक्षा जर ते किसून घेतले ना तर बाइंडिंग खूप जास्त छान होतं। त्यानंतर आपण आता वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी साधारणतः 8-10 आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या। त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेत 8-10, एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या सगळ्याचं आता मिक्सर मधून आपण वाटण तयार करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झणझणीत असं वाटण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टफिंग बनवून घ्यायचंय। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय साधारणतः 2 ते 3 चमचे। इथे आता आपण फोडणीला काहीही वापरणार नाहीये, फक्त ही जे वाटण आपण तयार करून घेतलेलं हे वाटणच आपण तेलावरती मस्त असं परतून घेणार आहे। साधारणतः 1 मिनिटभर वाटण तेलावरती परतलं की त्यामध्ये आपण आता 1 चमचाभर इतकी धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकूया, हळद टाकायची साधारणतः पाव चमचा आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपण यामध्ये। हे सगळं आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता जो उकडून किसून घेतलेला बटाटा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या भाजीमध्ये आपण एक्स्ट्राचं काहीही वापरलेलं नाहीये। अशा पद्धतीने ही भाजी खूप पटकन बनते, अगदी 5 मिनिटात बनते असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता। मस्त असं स्टफिंग आपण तयार करून घेतलंय, ते थंड व्हायला ठेवून द्यायचंय। स्टफिंग गार झालं की इथे आपण चपातीचं पीठ घेतलेलं आहे, पोळीसाठी जे गव्हाचं पीठ घेतो ते पीठ आपण इथे घेतलेलं आहे। आता जे नवीन पराठा बनवत असतील किंवा ज्यांना पराठा भरून बनवायला अवघड जात असेल ते अशा पद्धतीचा पराठा बनवू शकतात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या पोळीसारखी एक पोळी लाटून घ्यायची। त्यानंतर हे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने आपण पोळीवरती पसरवून घेणार आहोत मध्यभागी। आणि आता या पोळीच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्यात अशा पद्धतीने, इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला गोल असा बटाट्याचा पराठा बनवता येत नसेल किंवा आपण गोल पराठा बनवायला जातो तेव्हा तो पराठा सतत फाटतो किंवा तुटून जातो, अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीचा पराठा नक्कीच बनवू शकता। हा पराठा तुटण्याची अजिबात भीती नसते आणि अगदी पटकन बनतो। तुम्ही जर नवीन असाल, बटाट्याचा पराठा बनवायला अवघड जात असेल तर तुम्ही ही वाली ट्रिक नक्की वापरू शकता पराठा बनवताना। दिसायला सुद्धा चौकोनी पराठा छान दिसतो आणि खायला सुद्धा मस्त लागतो। तुम्ही हवं तसं आता बटरमध्ये, तुपामध्ये किंवा तेलामध्ये हा पराठा शेकू शकता। आपण पूर्णपणे सफेदवालं बटर असतं त्याच्यामध्ये हा पराठा शेकवणार आहोत। सफेद लोणी मार्केटमध्ये खूप कमी भेटतं, काय ठिकाणीच भेटतं, तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता। पण ह्या लोण्यामध्ये पराठे एकदम छान लागतात। मस्त असा दोन्ही बाजूने आपल्याला पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे। अगदी भरभरून असं लोणी वापरले आपण पराठ्यावरती। अगदीच इन्स्टंट असा हा बटाट्याचा पराठा बनतो। तुम्ही मुलांना टिफिन मध्ये वगैरे हा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।